तर बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसवरती हल्लाबोल करणाऱ्या पार्थ पवारांवरती आता काँग्रेसनं पलटवार केलाय। महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील असं काँग्रेसनं सुनावलंय। काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही टीका करण्यात आली आहे। धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्वपुण्याईवरती आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं असा सवालही करण्यात आलाय। मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या राज्यामध्ये एफआयआर नोंद करून घेतला याची आठवण देखील काँग्रेसच्या या ट्विटमधून करून देण्यात आली आहे। आणि दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसनं ट्विटमधून पार्थ पवारांवरती काय नेमकी टीका केली आहे पाहूयात। धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्वपुण्याईवरती आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं। स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील। या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या राज्यामध्ये एफआयआर नोंद करून घेतला। तिथं सरकार काँग्रेस पक्षाचं आहे। काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रामध्ये गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेईल अशी मागणी करतात। यावरती देखील या कृतघ्न मुलानं बोलायला हवं अशी ही एक्सपोस्ट महाराष्ट्र काँग्रेसनं केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।